नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण आलोय तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या सेटवर आणि आपल्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांचीच लाडकी कविता ताई, म्हणजे आपली सगळ्यांचीच लाडकी भुवनेश्वरी, चारुलता. काय काय म्हणाल ते सगळंच. खूप मस्त, खूप छान दिसते नवरीबाई. थँक्यू सो मच. खूप छान वाटतोय लुक. काय सांगशील, लग्नाचा सगळा माहोल आहे, सगळी सेटवर अशी लग्नाचंच सगळं माहोल चाललाय, तर काय सांगशील त्या क्षणाबद्दल? छान वाटतं, उत्साहाचं वातावरण असतं, पण छान नटायला मिळतं. आम्ही छान नटलेलो असतो. एक अतिशय रंजक कथानक आता समोर उलगडणार आहे, त्यामुळे परफॉर्मन्सबद्दल पण आम्हाला भयंकर उत्सुकता असते. फक्त ह्या सगळ्यामध्ये कसं असतं की ही सगळी कंटिन्युटीची असते ना, म्हणजे हे नटणं तसं एक 4-5 दिवस चालणार आहे, तर हे 4-5 दिवसांमध्ये हे सगळं कॅरी करणं 12-12 तास हे सोपं नसतं. त्यामुळे मध्ये थोडंसं आम्ही त्याचा ब्रेक घेतो, काही कानातला काढून ठेवतो. आता मी जशी नथ घातली नाहीये, मुंडावळ्या काढल्यात, शेला नाही घातलेला, तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर ते सगळं वागवायचं असतं आणि आपल्याला आपला परफॉर्मन्स करायचा असतो. तर मजा येते, एक वेगळं वळण आलंय मालिकेला. आम्ही एन्जॉय करतोय. येस. ह्या संपूर्ण लुक मधली तुझ्या अशी जवळची आणि आवडणारी गोष्ट कोणती आहे? काय सांगू बरं, मला नथ घालायला भयंकर आवडते. मला हा कोल्हापुरी साज पण प्रचंड आवडतो. आणि साडी, मला असं वाटतं साडी 6वार असू दे किंवा 9वार असू दे, पण टिपिकल ट्रेडिशनल साडी जी असते काठा पदराची, ती मला खूप आवडते. येस, खूप मस्त. आता एखादं तुझ्या लग्नातली अशी छान गोड अशी आठवण ताई, जी तू आज मला सांगशील, जे की हे सगळे माहोल आणि हा क्षण बघून तुला आठवतं? माझ्या लग्नाला आता झाली जवळजवळ 23 वर्ष झाली, त्यामुळे बरीच वर्ष होऊन गेली. पण मला एवढंच जाणवतं की आता हा प्रश्न जसं तू विचारलास आधीही विचारला, तर माझ्या लग्नातली आठवण अशी की माझ्या लग्नात मी खूप साधी होते. म्हणजे अर्थातच त्यावेळेला मेकअप असं काय नव्हतं. मला स्वतःला पर्सनली फार मेकअपचं काही कौतुक नाही आहे, त्यामुळे माझ्या लग्नात मी काही मेकअप केला नव्हता. सिम्पल होते, साधी होते. एवढा साज शृंगार काही केलेला नव्हता. मला एवढं फक्त आठवतं की तो आयुष्यातला एक अतिशय आनंदाचा क्षण होता आणि मी तो पूर्ण दिवस, माझा संपूर्ण दिवस मला हवा तसाच साजरा केला होता. वा, खूप. पण मग आता खूप छान नटली आहेस तू, साहजिक आहे, त्या साधेपणात तू सुंदरही दिसत असशील नक्कीच. आता भुवनेश्वरी आणि चारुलता दोन वेगवेगळी कॅरेक्टर उभारताना, कारण डिफरंट तर खूप आहे कॅरेक्टरमध्ये, आम्ही जसं पाहिलंय, आमच्या प्रेक्षकांनी पाहिलं, तर तू काय सांगशील या दोन कॅरेक्टर बद्दल? मला एकतर खूप आनंद होतो की मला आत्तापर्यंत कधीच साकारायला न मिळालेली भूमिका म्हणजे भुवनेश्वरी, जिला मी ब्लॅक म्हणणार नाही, तिला ग्रे शेड्स आहेत असं म्हणते, ती साकारायला मिळाली. आणि त्याचबरोबर चारुलता ही खरं तर अतिशय पॉझिटिव्ह, छान व्यक्तिरेखा, सॉफ्ट स्पोकन, तिचा आवाज, तिचं बोलणं आणि भुवनेश्वरीचं बोलणं, तिचा आवाज, ह्याच्यात एवढा फरक होता. तर या दोन्ही व्यक्तिरेखा मला इथे एकाच मालिकेत साकारायला मिळाला, ह्याबद्दल मला प्रचंड आनंद आहे. आणि चॅलेंजिंगही वाटतं. जास्त चॅलेंजिंग हे वाटतं असं मी म्हणेन की भुवनेश्वरी साकारणं हे जास्त चॅलेंजिंग. येस. आता हे चारुलता साकारताना तुला कुठेतरी भुवनेश्वरीला मिस करायला होतंय? हो 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 हो, अगदी अगदी, प्रश्नच येत नाही. मला असं वाटतं आपले प्रेक्षकही भुवनेश्वरीला मिस करत असतील आणि मीही चारुलता साकारत असताना भुवनेश्वरीला खूप मिस करते. येस. जेव्हा कळलं की चारुहास आणि चारुलताचं लग्न होणार आहे, तर तुमची ॲज अन ऑफस्क्रीन काय रिॲक्शन होती दोघांची, किंवा काय तुमचं डिस्कशन लगेच सुरू झालं असेल?
डिस्कशन काही असं नव्हतं, म्हणजे आम्हाला मोरोलेस हे माहिती होतं की असा ट्रॅक असेल. आणखीन डिस्कशन आता हे होतं की हा तामझाम किती दिवस चालणार आहे, कारण लग्नाचं तुला म्हटलं तसं की शूट खऱ्या आयुष्यातलं लग्न एकाच दिवसात असतं, पण शूटिंगचं लग्न हे साधारण 7-8 दिवस चालतं. तर तो तामझाम 7-8 दिवस आपल्याला कसा वागवायचा ह्याचा आम्ही विचार करत होतो. येस. एखादी फ्रेंड किंवा घरी अशी कोणती तरी अशी वेगळी रिॲक्शन, अरे तुझं लग्न आहे कविता, परत एकदा असं नाही ग, काही? असं काही नाही. आता इतकी वर्ष आम्ही या क्षेत्रात काम करतोय, तेव्हा अनेक लग्न होत असतात, अनेक मालिकांमध्ये, सिनेमांमध्ये. त्यामुळे लग्नाबद्दल असं काही फार वेगळी रिॲक्शन नव्हतं. येस, कारण तू जसं म्हणालीस की साधे सिंपलपणे जसं की तुझं लग्न झालं आणि परत आता तुला ह्या खूप छान अशा लुक मध्ये कोणी हा असं- अभिनयाचा एक भाग झाला. त्यात लग्न हे फक्त गोष्टीतला एक भाग आहे, त्याचा काही संबंध नसतो. Yes. आता अक्षरा आणि अधिपती ह्यांच्याशी तुझं एक बॉन्डिंग कसं आहे ऑफस्क्रीन, किंवा आता कसं ते खूप दिवस तुम्ही सातत्याने एकत्र असता, म्हणजे घरच्यापेक्षा कुठेतरी आपण सेटवरच एक आपलं दुसरं घर उभारलेलं असतं. घरच्यापेक्षा म्हणणार नाही, पण हो, घरा इतकेच मला असं वाटतं हे आपले घरच्यासारखे होतात. कारण 12-12 तास आम्ही एकत्र काम करतोय. आता जवळजवळ 1.25 वर्ष आम्ही सगळेजण एक मालिका करतोय. आम्ही सगळेजण इतके वर्ष एकत्र आहोत, म्हणजे 2.25 वर्ष एकत्र आहोत. तर अधिपती आणि अक्षराबद्दल म्हणशील तर मला असं वाटतं की आमची केमिस्ट्री जर स्क्रीनवर दिसत असेल त्याचा अर्थच असा आहे की ऑफ स्क्रीन आमची केमिस्ट्री चांगली आहे. आणि ती जर मैत्री नसेल, ते जर बॉन्डिंग नसेल, तर ते ना ऑलवेज स्क्रीनवर शो करतं. तर मला असं वाटतं आमची मैत्री छान दिसते, बॉन्डिंग दिसतंय, आणि ते ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन आम्ही दोन्हीकडे खूप एन्जॉय करतोय. येस, नक्कीच. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. जाता जाता तू आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील? मी आपल्या प्रेक्षकांना एवढंच सांगेन की मालिकांमधून आम्ही नेहमीच तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो. हा आमचा पुन्हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे तुमचं मनोरंजन करण्याचा. तेव्हा पाहत राहा तुला शिकवीन चांगलाच धडा. येस, थँक्यू सो मच. Thank you. थँक्यू.